लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठा बदल. अजित पवारांनी विधानसभेत केली घोषणा. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलंय. लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली आहे. लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत त्यांच्याबद्दलही अजित पवारांनी मोठी अपडेट दिली आहे. तसेच योजना बंद होणार का यावरही स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले अजित पवार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो. 1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल सरकारने उचलल्याचे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक 10 ते 25 हजारापर्यंत कर्ज देणार असल्याबद्दल दरेकरांनी माहिती दिल्याचेही अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजना होणार सक्षम. ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू. कारण हा थोडा थडका पैसा नाही, सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात येतील असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. या माध्यमातून लाडकी बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं मोठं योगदान मिळेल असेही ते म्हणाले. जमा महसुली तुटीबाबत सभागृहात आणि माध्यमातूनही चर्चा झाली. चिंता व्यक्त केली गेली. राज्याचा कर उत्पन्न कमी झालं म्हणून महसुली तूट दिसते का? तर असं अजिबात झालेलं नाही. कारण आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुली उत्पन्न वाढलेले दिसेल. GST आल्यापासून करदाते वाढलेत. येणाऱ्या 1-2 वर्षांच्या काळात आणखी करदाते वाढतील आणि त्यामधून कर उत्पन्नात भर पडेल असेही ते म्हणाले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.